वैयक्तिक राजकीय कारकिर्दीत घणाघाती आरोपांच्या टीकेच्या गदारोळातही राजकारणामध्ये घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या महिला सुरक्षा, महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या नेत्या, प्रसंगी आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि आपल्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत भाजपच्या प्रभावी नेत्या, भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ आहेत आज ही 24 तासच्या जाहीर सभेच्या प्रमुख पाहुण्या। स्वागत करूया चित्रा वाघ यांचं। खरं तर देवाभाऊंमुळेच हे दोन भाऊ एकत्र आलेत। जेवढी लोक आली त्यांना थोडी कोणी तिकीट देत आहे। ते ट्रोल कोण जे स्वतःची प्रोफाईल हाईड करतात, ती लॉक करून ठेवतात आणि मला शहाणपणा शिकवतात। ते दोन्ही राष्ट्रवादींमध्ये म्हणजे आधी एकच होती ना, आम्ही काम केलंय, मला माहिती आहे त्यांची मेंटॅलिटी। चित्रा वाघ, आपलं स्वागत ही 24 तासच्या जाहीर सभेमध्ये। कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला सांगते, आधी आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आल्याबद्दल आधी मनापासून आभार मानते। सर्वात आधी जसं सर्व राजकीय नेते व्यासपीठावर जातात, आपली भूमिका सांगतात, तर 1-2 मिनिटं तुम्हाला देते मी। या 2 मिनिटात आपल्याला भूमिका आधी स्पष्ट करायची आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका या आता लागलेल्या आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार हे महायुतीचे निवडून आणणं हे माझ्यासारख्या कार्यकर्तीचं काम आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमची आता प्लॅनिंग केली आणि कामाला सुरुवातसुद्धा केली आहे। निश्चितच रणनीती मोठ्या प्रमाणात आखलेली असणार आहे, कारण जास्तीत जास्त जागा निवडणं ही सध्याची आपली भूमिका आहे। प्रश्नोत्तरांचं आपल्याला एक सेशन घ्यायचं आहे। माझे अनेक पत्रकार मित्र बांधव इथे बसलेले आहेत आणि त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत। प्रश्नांची सुरुवात माझ्यापासून करते। युती सध्या झालेली आहे, मात्र युती फेअर झालेली नाही असं तुमच्या मित्रपक्षांचं म्हणणं आहे, कारण आम्ही अशा प्रकारे गेल्या 2 दिवसांमध्ये सातत्यानं चर्चा ऐकतोय। वेगवेगळ्या शहरांमध्ये युती फिसकटलेली सुद्धा आहे। महायुतीमध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढणार असं तुम्ही आधी सांगितलेलं होतं, मात्र जेव्हा तिकीट वाटप आता जाहीर होतंय, तिकीट दिली गेली, एबी फॉर्मचं वाटप झालं, त्यावेळी मात्र मित्रपक्षांना कुठेतरी डावलल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। तेव्हा काय नेमकं तुम्हाला त्रांगडं नाही वाटत ही भूमिका पुढे घेऊन जाताना आता जनतेसमोर? नाही, असं नाही आहे। ॲक्च्युली महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत किंवा नगरपालिका किंवा जिल्हा परिषदा या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि प्रत्येक पक्षातून बरेच वर्ष काम केलेले इच्छुक असलेले जे उमेदवार असतात ते त्या ठिकाणी काम करत असतात। पण जेव्हा युती होते त्यावेळेला मात्र मग काही आपले ज्या सीट्स असतात त्या मागे ठेवाव्या लागतात, मित्रपक्षांना त्या द्याव्या लागतात आणि त्याच्यामुळे हे जे वातावरण जे आता आपल्याला दिसतंय हे त्या अनुषंगाने होतं आहे। आणि हे सगळं नेते तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते बसून ठरवत असतात की कुठे कुणाला, कारण शेवटी निवडून येणं ही प्रायोरिटी आहे आणि त्यासाठी मग जो क्रायटेरिया आहे, आमच्याकडे सर्वे केले जातात, त्या सर्वेंमध्ये कोणाची नावं येतात हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट असलेला जो उमेदवार असेल त्याला त्या ठिकाणी तिकीटही देण्यात येतं आणि तो निवडूनसुद्धा येतो। प्रत्येक पक्षाला आपले नंबर, कारण हा शेवटी नंबर गेम आहे आणि त्याच्यामुळे तो नंबर वाढवण्यासाठी सर्वे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी पाहिल्या जातात आणि त्यातनं मग तिकीट देणं। मग नाराज की मी खूप वर्ष काम केलं आहे, मग कधीतरी असं होतं की मी ज्या वॉर्डमध्ये काम करते तिथे नेमकं ती जागा जर सेनेला गेली असेल तर मग तिथे त्यांचे कॅन्डिडेट बसतात। मग असं सगळ्यांच्याच बाबतीमध्ये, सगळ्याच पक्षांच्या बाबतीमध्ये जर आपण असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही, पण अशा पद्धतीची एक वातावरण सध्या आहे। बरं, माझे अनेक जे पत्रकार मित्र बसले त्यांच्याही मनात बरेच प्रश्न आहेत, आपण सुरुवात करूया। गेल्या 3-4 महिन्यापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती, म्हणजे ते मराठीच्या निमित्ताने एकत्र आले होते, नंतर आता त्यांची युती पण झाली। पण तुम्ही एकदा म्हटल्या होत्या की ठाकरे बंधू एकत्र येण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे, म्हणजे त्यांच्यामुळे एकत्र आले। तर नेमकं तुम्ही अशा का म्हटल्या होत्या आणि त्याच्यामागचा कॉन्टेक्स्ट काय होता? नाही, काय आहे की ज्या वेळेला बोलणी चालू होती त्यावेळेला लक्षात आलं विधानसभेनंतर थोडं वातावरण बदललं आणि मग ते दोघं एकत्र येणार अशी चर्चा चालू होती। पण खरं तर देवाभाऊंमुळेच हे दोन भाऊ एकत्र आलेत आणि आज ते एकत्र लढतायत, म्हणून मी असं म्हटलं होतं की आज वंदनीय बाळासाहेबसुद्धा आशीर्वाद देत असतील देवाभाऊंना की या दोघांना एकत्र तुमच्यामुळे यावं लागलं किंवा तुमच्यामुळे ते आलेत। हा खरं तर त्याच्या मागचा गाभा होता आणि तसं म्हटलं तर ते खरंच आहे की या अशी सगळी सिच्युएशन तयार झाली की दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र यावं लागलं आणि आज ते निवडणुकीला सामोरं जातात। भाजप म्हणतं की भाजपमध्ये घराणेशाही नाही, म्हणजे तुम्ही काही कोल्हापूरचं तिकीट कॅन्सल केली, 2-3 तिकीटं कॅन्सल केली, तुम्ही सांगितलं की नाही ही भाजपमध्ये घराणेशाही नाही म्हणून। तुम्ही एकीकडं हे म्हणता, दुसरीकडं राहुल नार्वेकरांच्या घरात, त्यांच्या घरात 3-3 तिकीटं देता। मग हे कसं काय? तुमचं व्यक्तिनिष्ठ नाही आहे का तुमचं, किंवा वस्तुनिष्ठ घराणे हे नाही आहे का? तुम्ही स्पेसिफिक नार्वेकरांचं असं म्हणाल तर त्यांना नवीन तिकीट नाही दिलंय। ते जे तिकीटं दिलेली आहेत
ती ऑलरेडी तिथे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत, हे लक्षात घ्या. त्यांना आत्ता नवीन तिकीट नाही दिलं आहे. ते याच्या आधीही त्याच वॉर्डमधनं नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कॅन्डिडेट म्हणून त्यांच्या बाजूनी जो सर्वे लागला त्या अनुषंगाने त्यांना तिकीट दिलं. याच्यात ही घराणेशाही नाही आहे. वर्षानुवर्ष पक्षाचं काम करणारा एखादा कार्यकर्ता उमेदवार का होऊ शकत नाही? बरोबर आहे तुमचं, अगदी नक्की होऊ शकतो. आमच्याकडे आम्ही अतिशय ज्याच्या मागे कुठलाच राजकारणाचा इतिहास भूगोल नाही आहे अशा लोकांना आम्ही तिकीटं दिलेली आहेत. म्हणजे जर मला विचाराल तर आमची शिवडी विधानसभा आहे आणि त्याच्यामध्ये जी आम्ही तिकीटं दिली आहेत ते सगळे सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत. आणि जसं तुम्ही मला मगाशी म्हणालात की इलेक्टिव्ह मेरिट हे फार महत्त्वाचं आहे. मी फार चांगली कार्यकर्ता आहे, पण मी निवडून येणार का याचा पण अभ्यास पार्टी करत असते. आणि शेवटी निवडून येणं हे महत्त्वाचं असतं. आता जी तुम्ही स्पेसिफिक नावं सांगितली हे 3ऱ्या टर्मचे नगरसेवक आहेत. आता याच्या आधीसुद्धा ते निवडून आलेले आहेत. 10 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी ते काम करत आहेत. आणि म्हणून जो सर्वे केला गेला त्याच्यामध्ये नवीन जे इच्छुक आहेत त्यांचीही नावं गेली ना. शेवटी जनमत काय आहे त्या वॉर्डचं हे बघणंसुद्धा काम असतं. आणि म्हणून जनमत लोकांचं काय आहे हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी तिकीटं दिली जातात. आणि तोच प्रकार आत्तासुद्धा महानगरपालिकेच्या ग्राउंडवरती झालेला आहे. एक ट्विट केलं होतं तुम्ही, तुमचे सगळे सहकारी एका प्लेन चार्टर्डने तर ते केले होते. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात म्हटलं होतं उद्धव ठाकरेंना की समृद्धी खूप चांगला केलेला आहे, तर त्यांनी यायला पाहिजे. खरंच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्विट डिलीट केलं. नाही, डिलीट त्याच्यामुळे नाही केलं मी. काय झालं, मी बाय रोडच जाणार होते. खरं तिकीट काढलं होतं इंडिगोचं आणि संध्याकाळच्या आत पोहोचायचं होतं नागपूरला. पण मला कोणीतरी रात्री सांगितलं की ती फ्लाईटच कॅन्सल झाली आता. मग आता मी पोहोचणार कशी, म्हणून मी पहाटे 5लाच आम्ही बाय रोड निघणार होतो. आमचे प्रसाद दादा लाड आहे, त्यांचं स्वतःचं ते चार्टर्ड आहे आणि त्यांनी नुकतंच ते घेतलं होतं. तर त्यांनी फोन करून आम्हाला सांगितलं की अरे मी कशी जाणार आहेस तू चित्रा? म्हटलं मी बाय रोड जाणार आहे. मग तो म्हटलं अरे मी चाललो आहे, मग माझ्यासोबत चल. मग मी आणि मग आमचे प्रवीण भाऊ आणि आमचा नवनाथ असे आम्ही 5-6 जण असे होतो आणि मग आम्ही त्या चार्टर्डने गेलो. आलं का लक्षात? त्यांनी सांगितलं होतं कॉन्ट्री केली. किती तुमच्या वाटेला किती आले होते? माझ्या भावांनीच माझे पैसे भरले. मी लाडकी बहीण असल्यामुळे भावांनी पैसे भरले आणि मग तिकडे गेलो. एक मात्र नक्की की आपण म्हणतो ना की एक भावनिक असं एक असतं की अरे माझ्या भावाचं चार्टर्ड आहे आणि पहिल्यांदाच आम्ही त्याच्या चार्टर्डमध्ये बसलो, म्हणून मला तो जरा असा आनंद, थोडंसं प्राऊड फील होता आणि म्हणून मी ते ट्विट केलं. पण ते ट्विट केल्यावर इतकं लोकांना आवडलं, प्रचंड आवडलं आणि मग इतकं छान छान लोकं बोलायला लागली. मग म्हटलं जाऊ देत की लोकांना फारच जास्त आवडले, मग आपण काढून टाकूया. आणि म्हणून मी ते ट्विट काढलं. आणि मी त्याच्याबद्दल जाऊन म्हणजे आता शेवटी कसं असतं, आम्ही कायम या बाबतीमध्ये फार कॉशियस असतो की काही कुठं चुकलं तर मग ते आमच्या देवाभाऊंना त्या ठिकाणी फेस करावं लागतं. म्हणून मी त्यांचीही माफी मागितली की माझ्याकडनं अनवधानाने झालं. मी असं काही ठरवून वगैरे असलं काही ट्विट केलं नव्हतं. आता परत जर आमंत्रण आलं तर नाही, मी चार्टर्डने जातच नाही मी. आणि त्या दिवशी आजही सांगते मी अगदी प्रामाणिकपणे, त्याच्याही डोक्यात काही नव्हतं. अरे तू रोडने कशाला जातेस, मग आम्ही जातोय ना, मग तू आमच्यासोबत ये, असं झालं ते. आणि मी त्याच्यासोबत बसले. चूक माझी ही झाली की मी ते ट्विट केलं आणि ते इतकं लोकांना आवडेल याची कल्पना नव्हती. पण त्याच्यावरून मला लक्षातही आलं की किती लोकांचं प्रेम आहे माझ्यावर. त्यामुळे म्हटलं आता आपलं बाय रोड चांगलं आहे. ताई, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इतर पक्षातून नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं इन्कमिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे जो मूळचा जो भाजप कार्यकर्ता आहे किंवा नेता आहे त्यांच्यामध्ये असंतोष आहे असं वाटतंय का तुम्हाला? असं नाही ग. शेवटी कसं आहे की पार्टी वाढवायची असते. आता मी 2019मध्ये आले भारतीय जनता पार्टीमध्ये. माझ्यासोबत म्हणजे ती तर जम्बो एंट्री होती, तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना. तर त्यावेळेला सगळ्याला पार्टी वाढवायची असते. त्या पार्टी वाढणार कशी, जेव्हा लोक येतील. लोक काय येतात, जेवढी लोकं आली त्यांना थोडी कोणी तिकीटं देत आहे. पण त्यांना विकास हवा आहे, डेव्हलपमेंट हवी आहे आणि काहीतरी चांगल्या कामामध्ये आपलासुद्धा सहभाग असावा. यासाठी लोक येत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये. जितके आले तितक्यांना तुम्ही काढा ना रेशिओ, किती लोकांना तिकीटं दिली. तर असं हे काही जे म्हटलं जातं की अरे आता हे आले मग यांना ते, असं नाही आहे. माझ्या किती सहकारी आहेत, जुन्या आहेत सहकारी, त्यांना सगळ्यांना तिकीटं मिळाली आहेत. म्हणजे असं आपण म्हणता नाही येणार की अरे यांना दिलंच नाही किंवा यांना डावलण्यात आलं आणि नवीनांना दिलं आहे. काही ठिकाणी झालं असेल पण सगळ्याच ठिकाणी नाही. ताई, जागा वाटपांबाबत शिवसेना आडमुठेपणा करते असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला नाही वाटत आहे. कारण देवेंद्रजींची आणि एकनाथजींची इतकी, म्हणजे शिंदेसाहेब आणि देवाभाऊ यांची इतकी चांगली अंडरस्टँडिंग आहे
की तुम्ही बघितलं असेल कालपर्यंत मुंबईचे सगळे जे काही निर्णय होते ते त्यांनी फायनल केलेले आहेत. बाकीच्या ठिकाणी सुद्धा आहेत. आमचे प्रदेश अध्यक्ष रविदादा आहेत, तिथूनही त्यांचे नेते आहेत. तर असं आमची सगळी लिडरशिप आहे ती जी बसून ठरवते की कुणाला किती जागा. पुन्हा हाच प्रश्न आहे की निवडून येण्याची क्षमता, हे सगळ्यात मोठं आहे, निवडून येण्याची क्षमता. आणि त्याच बेसवरती सगळे निर्णय घेतले जातात, त्याच बेसवरती नेते. शेवटी बघा डिसिप्लिन आहे पार्टीमध्ये, पक्षाने जे सांगितलं त्यांना घेऊन काम करणं आहे. त्यामुळे जे उमेदवार येतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम काय आहे आता की जो कोण उमेदवार पार्टीने दिला आहे, सेनेचा दिला आहे, भाजपचा दिला आहे, आमचा दिला आहे, पण आम्हाला निवडून महायुतीचे उमेदवार आणायचे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने आम्ही आमचं प्लॅनिंग करतोय. मुंबईची जर जागा वाटप बघितलं तर 150 सीट्स तुम्ही मागितलेल्या होत्या, पण तुम्हाला आता खाली येऊन 137 पर्यंत खाली यावंच 137. लागलं. मी तुम्हाला सांगते नेत्यांची फार चांगली अंडरस्टँडिंग आहे. त्याच्यामुळे आमचे पण अमित साटमजी असतील, आमचे आशिषजी शेलार असतील, हे जे सगळे मंडळी बसतात त्यावेळेला जिथे जिथे काही शक्य आहे, काही जागा त्यांच्याकडच्या स्ट्रॉंग आहेत ते तुम्ही लढा, जे आमच्या स्ट्रॉंग आहेत ते आम्ही लढतो, अशा पद्धतीने सीट ज्या आहेत त्या वाटल्या गेल्यात. आणि त्यामुळे आता सगळेजण कामाला लागलेत. तो आता एरा संपला आमचा. आणखीन एक प्रश्न होता, मगाशी राहून गेला तो, तुमचं आणि ट्रोल, म्हणजे हे एकच प्रकरण नाही, ह्याच्या आधी खूप वेळा हो. ट्रोल झाल्यात. मग Yes. तुम्ही त्या ट्रोलला कसं काय ट्रोल ते ट्रोल कोण, जे स्वतःची प्रोफाईल हाईड करतात, ती लॉक करून ठेवतात आणि मला शहाणपणा शिकवतात. मी कशाला बॉदर करू या सगळ्या गोष्टीने? हे काय आहे की काही विकृत लोक आहेतच. म्हणजे मला तर असं नेहमी वाटतं की आमची जी टीम आहे ती मला सांगत असते की ताई फक्त तुमची पोस्ट यायचीच वाट बघत असतात. जशी पोस्ट आली धनाधन, काही संबंध नसतो, काही संदर्भ नसतो. पण ठीक आहे ना, त्यांची गिनती आपण कशात करायची? आपण आपलं काम करायचं, जे आम्ही चांगलं काम करतो, जे विधायक काम करतो त्याच्यावरती कोणी काही बोलणार नाही. पण बाकीच्या गोष्टींमध्ये लोकांना इंटरेस्ट आहे, त्यामुळे ते काय करतात त्याच्याकडे आपल्याला पाहायची फार गरज नसते. मी तर कधी ट्रोलर्सना भीकही घातली नाही, मागेही नाही, आत्ताही नाही आणि पुढेही नसणार आहे. कारण मला माहिती आहे मला माझं काम करायचं आहे आणि ते काम आपण करत राहिलं. हे मध्ये मध्ये आपल्यासाठी काय आपण त्याला म्हणू, असे गतिरोधक म्हणून असं त्यांना वाटतं की आम्ही असं बोलल्यावरती. आता मी त्याच्या पलीकडे गेलो आहे असं. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर बोललं जातं, आमच्या साडीवर बोललं जातं, केसांवर बोललं जातं, हो माझ्या आयब्रोजवर बोललं जातं. काय लोकांना आवडल्या तरी तुमच्या घरी बायका आहेत त्यांना करा की. म्हणजे असं सांगते मी की काहीही लागतं त्याला काही म्हणजे फालतू अगदीच त्याला काही सेन्सच नाही आहे. त्यामुळे ते लक्ष देण्यासारखंच नाही आहे काही. अगदी पुढचा प्रश्न माझ्या सहकाऱ्यांचा येईपर्यंत मला एक प्रश्न तुमच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाचा आहे ज्यामध्ये तुम्ही होता. हो तुम्ही विसरूच देत नाही मला. अगदी. आणि विसरताच कामा नाही, कारण राजकारणामध्ये सध्या कोणीही कोणाबरोबर येते आणि एखाद्या सर्किटमध्ये वायरिंगच्या सर्किटमध्ये जसं सगळं आता मिक्स होतंय तसं सगळं झालंय. म्हणून हा प्रश्न, सध्या पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतात. सुप्रिया सुळेंना जेव्हा या संदर्भातला प्रश्न विचारला, ज्यांच्याबरोबर म्हणजे दादांबरोबर काही वाटाघाटी करण्यासाठी आता सुप्रिया सुळे पुढे येतात, पण या सगळ्यामध्ये त्यांनी अशी कमेंट केली की मी खूप प्रॅक्टिकल आहे आणि हर सुबह अलग होती है. तर तुम्ही एकतर या वक्तव्याकडे कसं पाहता? आणि दोन राष्ट्रवादी म्हणजे तुम्ही होतात तेव्हा दोन्ही एकत्रित होत्या, त्यानंतर फूट पडली, आता पुन्हा राजकारणासाठी एकत्रित येतात. ते दोन्ही राष्ट्रवादींमध्ये म्हणजे आधी एकच होती ना, आम्ही काम केलंय, मला माहिती आहे त्यांची मेंटॅलिटी काय आहे ती. त्यामुळे ते एकत्र येत आहेत तर काय त्याच्याने काही फारसा फरक आम्हाला पडेल असं मला स्वतःला वाटत नाही. हे सगळं काय आता मी म्हणू, आता सध्या इलेक्शन्स चालले आहेत म्हणून मी या विषयावरती फार काय बोलणार नाही, पण 16 तारखेनंतर नक्की बोलेन. पण ते चाललेत ज्यांच्या आघाड्या युती काय ज्या पद्धतीने त्यांना करायचं आहे त्या पद्धतीने करतायत आणि ते त्यांचं काम करतायत, आम्ही आमचं करू. सांगा. राष्ट्रवादी ती राष्ट्रवादी आणि आताची भाजप हां. यात काम करताना कार्यकर्ता म्हणून तुम्हाला प्रचंड किती फरक आहे. काय प्रचंड फरक आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला, संघटनेला, पक्षाच्या प्रचंड महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. साध्यातला साधा कार्यकर्ता, आमचा बूथचा पण जो अध्यक्ष त्या ठिकाणी असतो त्यालाही तितकीच किंमत आहे जितकी जिल्हाध्यक्षाला असेल. म्हणजे कार्यकर्त्यांचा सन्मान किंवा त्यांना एक आदर, काय आपण म्हणू, मान शेवटी कार्यकर्त्याला आणखीन काय हवं असतं, पण तो भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी मिळतो. म्हणजे पक्षाचं ज्याला आपण म्हणतो ना ग्रास रूट जे आपण म्हणतो एकदम की बाबा त्याची पाळं मुळं जी आहेत ती भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही बघा, जर कुठला एखादा नेता सोडून गेला, कार्यकर्ते नाही हलत, तो एकटाच जातो. गेले तर त्याच्यासोबत 2 जण जातील, पण बाकी काही हलत नाही, संघटना तिथेच राहते. हे मी कित्येक वेळा जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे नेते जरी गेले, आधी नेते जाण्याचं प्रमाण कमी आहे,
पण जर गेले तर तो बाबा आपला एकटाच बॅग भरून जातो. संघटना पूर्ण जागेवरती असते. हे भारतीय जनता पार्टीचं यशच म्हणावं लागेल. अगदी ग्रासरूटचा सुद्धा कार्यकर्ता हलत नाही. तुमच्याकडे काही कुठली जबाबदारी दिली आहे का? माझ्याकडे होल वावर इज आवर आहे. होल वावर इज आवर. होल वावर इज आवर. आणि मग माझा आता प्रश्न त्याच्यावरच आहे हां. की काही ठिकाणी युती झाली आहे तुमची आणि काही ठिकाणी युती नाही झाली आहे. बरं. मग तुमचा एक नंबर शत्रू म्हणजे तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये जाताना काहीतरी वेगळा कोट परिधान करावा लागेल आणि मग तो शत्रू निवडावा लागेल आणि त्याच्यावर वार करावा नाही, लागेल. असं असं काय? असं काय नाही. असं काहीच नाही. काय नगरपालिकेत पण आम्ही लढलोच की. नगरपालिकेतही लढलो की मग आम्ही. तुम्ही शिवसेनेच्या विरोधात त्यांची नाही, कशाला कोणाच्या विरोधात बोलायला पाहिजे. मला काय म्हणायचंय, एकतर आमच्या देवाभाऊंना ना हे असलं आवडत नाही. हम्म. त्यांना अशी टीका टिप्पणी ते काय म्हणतात, तुम्ही कामावरती बोला. आपण काय काम केलंय, कारण देणार मत कोण आहे, जनता जनार्दन मत देणार आहे. त्यामुळे तुम्ही काय केलंय आणि तुम्ही काय करणार आहात. एकंदरीत आता जे काही राजकारण सुरू आहे हो. हां, म्हणजे ह्या वर्षीचं तर आत्ताचं तर निवडणुकीत असंच आम्हाला पण कळत नव्हतं मधनं की अरे बापरे, पुण्यात ही युती आहे तर तिकडे आघाडी ही आहे, मुंबईत हे असं आहे, संभाजीनगरमध्ये काहीतरी वेगळंच सुरू आहे. मग असं असताना जे नवीन जे पॉलिटिकल करिअर जे करायचं आहे ज्यांना, ते येणार आहेत, त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं ह्या पूर्ण गोंधळ जी परिस्थिती सध्या समोर दिसते त्याच्यावरती? बघा, शेवटी निवडणुका या डेव्हलपमेंट याच्यावरच लढवल्या जातात. लोक तुम्हाला का निवडून देतील, तुम्ही लोकांसाठी काय केलं आहे हे तुम्हाला ठामपणे मांडता आलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते की आता जर तुम्ही बघितलं तर खूप यंग मुलं आणि मुली हे पॉलिटिक्समध्ये येत आहेत. स्वागत आहे त्यांचं, कारण बसून टीका करणं सोपं आहे. पण जेव्हा आपण एकदम सिस्टीममध्ये ज्या वेळेला आपण येतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे नाही, हे इथे चुकतं, हे आपण सुधरवू शकतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की डेव्हलपमेंट हाच एक असा विषय आहे की ज्याला धरून आपण हे सगळं काम करू शकतो. लोकही येतात त्याच्यामुळे, आणि लोक विकासालाच तर मतदान करतात. भाषणांनी मला सांगा, भाषणांनी कोणाची पोटं भरली आहेत किंवा भाषणांनी फक्त विकास झालाय का? तुम्ही पहिल्या प्रश्नात उत्तर देताना म्हटलं होतात की युती, दोन बंधूंमधली युती ही देवाभाऊंनी करून आणली. आणि असं तुमचं म्हणणं आहे. राज ठाकरे सुद्धा जेव्हा दोघे जण एकत्रित स्टेजवर आले तेव्हा सुद्धा तेच म्हटले होते की हे देवेंद्रजींमुळे शक्य झालं. काय म्हणजे ह्याच्या मागचा कॉन्टेक्स्ट काय काय? हा एक रणनीतीचा भाग होता? खरंच देवेंद्र फडणवीसांनी दोघांना एकत्रित बसवलं, युतीसाठी एकत्रित या सांगितलं? नाही, काय झालं की मनसे जे आहे ते उद्धव ठाकरेंसोबत गेले, कारण त्यावेळेला तसे सर्कमटन्सेस होते. त्यांना आमच्यासोबत यायचं नव्हतं, ते तिकडे गेले, आणि ते तिकडे गेले म्हणून दोघं भाऊ भेटले ना. आणि मग त्याचं श्रेय अर्थात देवेंद्रजींना जातं. म्हणून मी म्हटलं, जशी एखादी टीम असते जी नॅशनल लेवलला खेळते किंवा एखादी टीम असते आणि प्रत्येक टीमला म्हणजे त्या टीममधल्या प्रत्येक व्यक्तीला खेळायचं असतं, पण कोचचा फक्त एकाच व्यक्तीवर विश्वास असतो की नाही, हा जर खेळला तर म्हणजे हा बाजी मारणारच. बरं, तर मला असं विचारायचं की तुमच्या मते असं कोण आहे? देवेंद्र फडणवीस. अर्थात दुसरं कोण असूच शकत नाही. देवेंद्र फडणवीसजी जे सगळ्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात करतात, मग महिलांसाठी, मग शेतकऱ्यांसाठी, मग युवांसाठी, प्रत्येक घटकासाठी, तर त्याचं जे आपण म्हणू त्याचा प्रत्यय जो आहे तो लोकांशी बोलताना आपल्याला नक्की जाणवतो. प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये मी इथे थांबते, पण आपलं सेगमेंट अजून एक बाकी आहे. हलक्या फुलक्या एका सेगमेंटकडे नेते आणि मी माझी सहकारी ईशाला इथे आमंत्रित करते. ईशा, आणि आता आपण जाणून घेणार आहोत चित्रा वाघ ताईंच्या मनातली गोष्ट. बरं, ताई, आता तुम्हाला इथे काही शेरो शायरी मी वाचून दाखवेन, ऐकवेन, आणि त्या ऐकल्यानंतर सर्वात आधी कोणत्या राजकीय नेत्याचा चेहरा तुमच्या मनात येतोय, किंवा कोणता राजकीय पक्ष येतोय, किंवा कोणता राजकीय प्रसंग येतोय, हे तुम्हाला सांगायचंय. अट एवढीच आहे की हे सगळं झटपट झालं पाहिजे. रॅपिड फायर आहे. बर, करूया सुरुवात. हो हो हो. तर पहिली शायरी आहे, मतभेदों को विराम कहकर आगे बढ़े कदम, मतभेदों को विराम कहकर आगे बढ़े कदम, पर यादों में बहसों की आवाज बाकी है. कोण आठवते? देवेंद्रजी. का बरं? की म्हणजे बरेच मतभेद मागच्या काळामध्ये झाले, एकत्र अच्छा. लढलो, त्यांच्या काय म्हणतात पाठीत खंजीर खुपसला गेला, तरी सुद्धा आगे बढे कदम हे जे काम चालू आहे
हे देवेंद्रजींसाठी मला वाटतं बरोबर आहे. वाटाळ्या होऊन जाऊ द्या. पुढची शायरी आहे. दीवारें इतनी ऊंची थी, दीवारें इतनी ऊंची थी कि आवाज भी डर कर लौट जाती थी. माय गॉड. नाही लक्षात येते माझ्या. पुढचा घ्या बरं जरा. आपण हे पास स्किप करा. करूया. पुढची शायरी आहे. कल तक जो एक दूजे पर उंगली उठाते थे, कल तक जो राज एक दूजे ठाकरे पर आणि उद्धव ठाकरे. उंगली उठाते थे, आज वही तस्वीरों में कंधे से कंधा है. बिलकुल बिलकुल. जरा एलॉबरेट करा. नाही, दोन्ही भाऊ तुम्ही जर बघितलं तर आत्ता ते सगळ्या जुन्या हे येत आहेत, रील्स वगैरे येत आहेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांना सोडावं लागलं, ती त्यांची उद्विग्नता दिसत होती कशा पद्धतीने झालं. आणि आता पुन्हा आज वही तस्वीरों में कंधे से कंधा है हे आपण पाहतोय. पुढची शायरी आहे. सत्ता की कुर्सी घूमती रहती है हर मौसम, सत्ता की कुर्सी घूमती रहती है हर मौसम, सिद्धांत वही रह जाते हैं, बदलता है बस वेशम. ओ माय गॉड. हे तर धर्मसंकटच आहे सगळ्यांची नावं घेणं म्हणजे. अजित दादा, का का नाही असं मला वाटतं त्या सगळ्या ओळी वाचून माझ्या तुम्ही सांगितलं ना की पहिला चेहरा कोणाचा येतो, तर सत्ता पण की काय कुर्सी येतो ताई? घूमती रहती है हर मौसम, सिद्धांत वही रह जाता है, बदलता है बस वेशम. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि Thank या you so much. कार्यक्रमाची पुढची सूत्र अनुपमा खानविलकर यांच्याकडे. येस. मन की बात आमच्या सेगमेंटमध्ये दिलखुलास उत्तरं दिलीत. खूप खूप धन्यवाद. आणि जाहीर सभेच्या आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वक्ते म्हणून आलात त्याबद्दल मनापासून आभार. खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांशी बोलून. आणि असंच आपण भेटत राहू. 16 तारखेला पुन्हा एकदा शायरीचा कार्यक्रम करू आणि त्यावेळेला मी सगळी उत्तरं देते. खूप खूप आभार.